दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित होते। यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी अतिथींचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले। पोलीस पाटील हे गाव पातळीवरील माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा दुवा असल्याचं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधोरेखित केलं। प्रत्येक गावातील महिला, मुलं, मुली आणि वयोवृद्ध सर्व क्षेत्रातील लोक, राजकीय क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, या सर्व क्षेत्रातील लोकांना, चांगल्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे। साधारणतः 200 ते 500 लोकांचा समावेश या व्हॉट्सअप ग्रुपवर असावा। या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलाही राजकीय मेसेज न करता गावाच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या ठिकाणच्या गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने इन्फॉर्मेटिव्ह मेसेज त्याच्यावर टाकायचे आहेत। कार्यशाळेत नव्या फौजदारी कायद्यांबाबत माहिती, पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि अधिकार, तंटामुक्त गाव, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसाय निर्मूलन तसेच सण उत्सव काळात सुव्यवस्था राखण्याचे महत्त्व अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली आणि उपस्थित सर्व पोलीस पाटलांना ती वाटप करण्यात आली। यातील माहितीची अंमलबजावणी गाव पातळीवर काटेकोरपणे करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले। प्रशासनाच्या मदतीसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले। त्यांच्या कार्यामुळे प्रशासनाचे काम सुकर होत असल्याचं अधोरेखित करत भविष्यातही याप्रमाणे सहकार्य अपेक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। कार्यशाळेला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच विभागातील अधिकारी, पत्रकार आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे 700हून अधिक पोलीस पाटील, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।